रविवारी महाविकास आघाडीनं जोडे मारा आंदोलन केलं। यावेळी उद्धव ठाकरे हे या आंदोलनात उपस्थित होते। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याही एका आंदोलनाची या निमित्तानं आठवण झाली। बाळासाहेबांनी देखील असंच जोडे मारो आंदोलन केलं होतं, ज्यावेळी भाजपचे नेते देखील भीत किंवा विशिष्ट अंतर राखून सावरकरांचं नाव घ्यायचे, तेव्हा बाळासाहेब स्वतः एकटे सावरकरांच्या सन्मानासाठी पुढे आले होते। ती गोष्ट आहे 2004 ची। 2004 मध्ये बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचा कापडी पुतळा करून त्याला मुंबई महापालिकेसमोर जोडे मारले होते। अंदमानातल्या सेक्युलर जेल स्मारकातल्या स्वातंत्र्य ज्योतीवरून सावरकरांच्या काव्यपंक्ती मणिशंकर अय्यर यांनी काढून टाकून त्यांचा अपमान केला होता। या अपमानाचा बदला बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकरला जोडे मारून घेतला होता। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पोवाडा लिहिला, 1857च्या स्वातंत्र्य समरचा इतिहास लिहिला, इतिहासाची 6 सोनेरी पानं लिहिली, त्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारले। बाळासाहेबांनी केलेले जोडे मारा आंदोलन त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर गाजलं होतं। राष्ट्रीय पातळीवरच्या हिंदी इंग्रजी माध्यमांनी याची मोठी दखल घेतली होती। मात्र रविवारी उद्धव ठाकरेंच्या हातात देखील जोडा होता। तो त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला मारला। त्यावेळी त्यांच्या शेजारी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले, कोल्हापूरचे काँग्रेस खासदार शाहू महाराज, भाई जगताप अशी सगळी नेते मंडळी होती। पण 2004 मध्ये हेच शरद पवार मणिशंकर अय्यर यांच्या शेजारी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले होते। उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे असलेले काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचेही समर्थक आहेत। या सगळ्यांच्या बरोबर उभं राहून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी सरकारला जोडे मारलेले दिसले। त्यासाठी त्यांना मालवणच्या राजकोट मधला शिवपुतळा कोसळण्याचं निमित्त मिळालं। हा शिवपुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवीच आहे। तो उभारताना झालेला गलथानपणा किंवा भ्रष्टाचार याचं समर्थन कधीही होऊ शकणार नाही। शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी सगळ्या दोषींना कठोरातली कठोर कायद्याची शिक्षा झालीच पाहिजे। त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोडे मारा आंदोलन केलं तर विरोध करण्याचंही एक कारण नाहीये। पण ते ज्या लोकांबरोबर उभे राहून त्यांनी जोडे मारले ते लोकच सावरकरांच्या आणि हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालंय। हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे। ज्या काँग्रेसला शेजारी घेऊन उद्धव ठाकरेंनी जोडे मारले, त्याच काँग्रेसवाल्यांच्या कर्नाटक आणि मध्य प्रदेश मधल्या सरकारांनी जेसीबी लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला। त्याचे व्हिडिओ सगळ्या माध्यमांमध्ये व्हायरल झाले। हे तरी उद्धव ठाकरेंनी पाहायला हवं होतं। ज्या शरद पवारांच्या शेजारी उद्धव ठाकरे हातात जोडे घेऊन उभे होते, ते शरद पवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या शेजारी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले होते। हे देखील उद्धव ठाकरेंच्या लक्षात यायला हवं होतं। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं अनुकरण जरूर केलं। त्यांनी हातात जोडे घेऊन ते मारण्याचं आंदोलन केलं, पण प्रत्यक्षात जोडे मारताना मात्र ते हिंदुत्वापासून कित्येक मैल लांब गेल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे असलेल्या कावेबाजांनीच त्यांना हिंदुत्वापासून दूर खेचून नेलं, अशीच चर्चा रविवारी दिवसभर जुन्या शिवसैनिकांमध्ये या निमित्तानं पाहायला मिळाली। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।